श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जगात असं एकच न्यायालय आहे की तिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचं प्रेम. प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, जगात आईचं प्रेम हे सर्वात मोठं आणि क्षमाशील असतं. आई आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करत असते आणि त्यांच्या चुकांसाठी त्यांना माफ सुद्धा करत असते. जणू काही ते न्यायालयच आहे. आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर तिथे सर्व गुन्हे माफ होतात. आता विचार करा, जगामध्ये असं एकच न्यायालय आहे. का सांगितलेलं आहे? जगात फक्त एकच अशी जागा आहे किंवा नातं आहे जिथं प्रेम आणि क्षमाशीलता मिळते. आईचं प्रेम. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आपला देह हा लहान होता. बालपणीच्या आपल्या आठवणी, बालपणी आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर किती मस्तीखोर होतो, किती लोकांशी बघा आपण प्रत्यक्षपणे वाद भांडण करत बसलो. परंतु आपण जेव्हा लहान होतो, लहानपणी जेव्हा आपण बोलायचो, त्यावेळी लोकांनी बघा आपल्याला प्रत्यक्षपणे सांभाळून घेतलं. कारण लहान असताना कोणी कोणाला रागवत नाही. पण हेच शब्द, हाच वाद ज्यावेळी आपण मोठे होऊन बोलत असतो किंवा भांडत असतो, त्यावेळी प्रत्यक्षपणे कोणी कोणाचं नसतं. बघा भाग कसा दिलेला आहे. असं कोणतं न्यायालय आहे ज्याप्रमाणे तिथे सर्व गुन्हे माफ होतात? आपल्याला आपल्या कर्माची शिक्षा, आपल्याला आपल्या कर्माचं फळ नक्कीच मिळत असतं. आता फळ हवे तर शिक्षा हवी, ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. जर आपण उत्तमाची कर्म करत असू तर आपल्याला नक्कीच उत्तमाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर प्रत्यक्षात आपण चुकीची कर्म केली, वाईट कर्म केली, तर आपल्याला त्याची शिक्षा ही प्रत्यक्षपणे भोगावी लागेल. कारण का? ज्याप्रमाणे आपण एखाद्याशी बोलत असताना त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, असे शब्द आपण एखादा बोलून जातो की त्यापासून ती समोरची व्यक्ती न बोलता निघून जाते. मग असं कोणतं न्यायालय आहे तिथे आपल्याला सुद्धा न्याय मिळतो, परंतु आपले सर्व गुन्हे माफ सुद्धा होतात. आता आपलाच मुलगा किंवा आपलीच मुलगी, ज्या ज्या वेळेला बघा आपण लहान असायचो, आपण इतरांशी खोड्या करायचो, भांडण करायचो, आई ओरडायची, परंतु नंतर प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, प्रेमाने पुन्हा आपल्याला जवळ घ्यायची आणि आपल्याला रागाने नाही तर संपूर्णपणे प्रेमाने आपल्याला समजावून सांगायची की बाळा, अशा चुका पुन्हा करू नकोस. लोकांशी बोलत असताना उत्तमाचं संवाद त्यांच्याशी साधता आला पाहिजे. लोकांना उद्धटतेने आपल्याला बोलता येणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. कधीही कोणाशी केव्हाही खोटं बोलू नये.
अशा प्रकारची आई बघा प्रत्यक्षपणे त्या मुलाला त्या मुलीला शिकवण द्यायची. आपल्याला ते दिवस अजून आठवतात, परंतु आपण उतरायला मागत नाहीये. कारण का, ज्याप्रमाणे आपण एखादी चूक करतो त्या चुकीला प्रत्यक्षपणे बघा आपल्याला शिक्षा मिळत असते. आपण एखादा प्रवास करत आहोत आणि प्रवास करत असताना बघा एकमेकांना धक्का लागतो, बरोबर की नाही? गर्दी असते, गर्दीच्या ठिकाणी धक्का लागतो. का होते इथे? शब्दाने शब्द वाढत असतो, तिथे वाद भांडण पाहायला मिळते. शेवटी काय झालं? फक्त काय झालं? धक्का लागला, बरोबर की नाही? परंतु हा वाद कुठपर्यंत गेला? प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर यातून सोडवणारा कोण आहे? जर तिथे आपण माफ करा, सॉरी हा शब्द जर वापरला असता, चूक झाली तर तिथून त्यांनी बघा प्रत्यक्षपणे वाद न घडता संवाद साधून निघून गेला असता. परंतु आपण काय विचार करतो? अरे नाही, त्यांची चुकी आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर की नाही? पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर सर्व गुन्हे माफ केव्हा होतात? आई आपल्या जसं मुलांच्या चुका, वाईट वागणूक किंवा इतर काहीतरी गोष्टींसाठी त्यांना लगेच माफ करत असते ना, तिच्यासाठी तिचं मूल नेहमीच बरोबर असतं. आपल्याला मिळालेली चांगली शिकवण, चांगली वागणूक हेच आपल्याला टिकवायचं आहे. आईने दिलेले संस्कार, आईचं प्रेम हे निस्वार्थ आणि अतूट असतं. ते कोणत्याही अपेक्षा किंवा स्वार्थाशिवाय बघा प्रत्यक्षपणे आपण कितीही विचार जरी केला तरी सुद्धा आईच्या प्रेमाची महत्त्व आपल्याला सादर करताच येणार नाही. एवढं प्रत्यक्षपणे आई वडिलांनी आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे. आईचं प्रेम मुलांसाठी असो मुलींसाठी असो सर्वात मोठं आधारस्तंभ असतं. ते मुलांना नेहमीच सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण देत असते. आपण जर पाहायला गेलो की आपली मुलं त्यांच्या चुकांमधून शिकून चांगली माणसं बनू शकतात. का भाग दिलेला आहे? आपण लहानपणचं सर्व विसरलो ना, मग तसंच मोठेपणी आपण चुका का करतो? जी लहानपणाची शिकवण आहे प्रत्यक्षपणे विसरलेलो आहोत. आईने दिलेले संस्कार, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आपण केलेले चुका, त्या चुकांची शिक्षा शेवटी आपल्यालाच भोगावी लागणार आहे. परंतु आपण केलेली चुका, ज्याप्रमाणे आपण बघा आपल्याला एक वाईट सवय होती, दुसऱ्यांच्या खोडी करायचो आणि आपण शाळेमध्ये असताना दुसऱ्यांचा रबर घरी आणायचो, पेन्सिल घरी आणायचो. आई म्हणायची, ज्याची तू पेन्सिल आणलेली आहे, ज्याचा रबर आणलेला आहे त्याला परत देऊन ठेव. परंतु आपण काय करायचो? आपण आपल्या कंपासमध्ये ठेवायचो. ही आपल्याला वाईट सवय होती. परंतु असं होता कामा नये. आईने दिलेली शिकवण, दिलेले संस्कार हे आपल्याला टिकवता आलं पाहिजे. मग त्यावेळेला जेव्हा त्या मुलाला त्या मुलीला सांगितलं की ज्याची कंपासमधली तू पेन्सिल किंवा रबर घेतलेला आहे त्याच्या कंपासमध्ये त्याला देऊन ठेव आणि त्याला सांग की बाबा मी घेतली होती. हा आपला प्रत्यक्षपणे सत्यपणा जेव्हा तू समोर दाखवशील ना, तेव्हा समोरच्या लोकांचा तुझ्यावर विश्वास बसेल. जर तू एक गोष्ट जर आणत बसलास तर प्रत्यक्षात
त्याच लोकांच्या नजरेतून तुझा देह केव्हा दूर होईल हे तुला सुद्धा कळणार नाही. म्हणून जगात असं एकच न्यायालय आहे, तिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचं प्रेम, संस्कार आणि शिकवण. जय जय रघुवीर समर्थ.